मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठीच्या पावन दिवशी निफाड तालुक्यातील विंचूर शहरामध्ये पारंपरिक 12 काड्या उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला। मणिमल्ल दैत्यांचा पराभव करून खंडोबानं लोकांना संकटमुक्त केलं। या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो। चंपाषष्ठीला विंचूरच्या 12 गाड्या डोळ्यासमोर उभ्या राहतात। परिसरातील त्याचबरोबर दूरदूरून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत यावर्षी 12 गाड्या मोठ्या उत्साहात ओढण्यात आल्या। खंडेराव महाराज की जयच्या जयघोषात निघालेल्या शोभायात्रेमुळे जणू संपूर्ण शहर सोन्याचे विंचूर पिवळेमय बनून गेले होते। तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग, उत्सव आयोजनात कौतुकास्पद भूमिका। यंदाच्या उत्सवात सर्वात विशेष गोष्ट म्हणजे तरुण पिढीचा उत्साहपूर्ण सहभाग। त्यांनी संपूर्ण नियोजन अत्यंत शिस्तबद्धपणे आणि यशस्वीरित्या पार पाडलं। यावर्षी नवरदेव म्हणून 12 गाड्या ओढण्याचा मान सुशील रमेश सोनवणे यांना मिळाला। संस्कृती जपण्याचा असा पुढाकार तरुणाईनं कायम ठेवावा असं मत ज्येष्ठ जाणकारांनी यावेळेस व्यक्त केलं। शोभायात्रा आणि जत्रेची गर्दी। विंचूर शहरातील मुख्य रस्त्यांवरून आकर्षक सहवाद्यासह भव्य शोभायात्रा यावेळेस काढण्यात आली। शाळेच्या मैदानावर भरलेल्या मोठ्या जत्रेत राहट पाळणे, ब्रेक डान्स, विविध मनोरंजनाचे खेळ, त्याचबरोबर मिठाईची अनेक दुकानं, यामुळे वातावरण अधिक रंगतदार झालं। विशेषतः विंचूरची प्रसिद्ध जिलेबी विकत घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। खंडेराव महाराज मंदिरामध्ये विशेष रोषणाई। चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव महाराज मंदिर आकर्षक रोषणाई आणि सजावटीनं उजळून निघालं होतं। 9 दिवसांच्या जागरण कार्यक्रमातही भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। घरोघरी तळी आरती भरण्याची परंपरा या दिवशी घरोघरी करण्यात आली। वांग्याचं भरीत, बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पारंपरिक पद्धत पाळली जाते। खंडेराव महाराजांचा जयघोष करत घराघरातून भक्तिभाव व्यक्त करण्यात आला। याच दिवशी चातुर्मासाची समाप्ती होत असल्यानं उत्सवाला अधिक धार्मिक महत्त्व लाभतं। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर।